आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज जिल्हा प्रमुखांची बैठक। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन। आदित्य ठाकरे करणार जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची रात्री उशिरापर्यंत खलबतं। मुख्यमंत्री फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये चर्चा। संभाजीनगर, नाशिक आणि पुण्यातल्या जागांवरील महायुतीमध्ये रस्सीखेच। जळगावात विधान परिषदेसंदर्भात शिवसेनेची बैठक संपन्न। जळगावची जागा लढवण्यावर स्थानिक नेत्यांचं एकमत। स्थानिक नेत्यांचा निर्णय एकनाथ शिंदेंना कळवला जाणार। पुण्यात आज रात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश। जमावबंदी काळामध्ये आंदोलन, मोर्चे, सभांना बंदी। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय। कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार। नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी प्रक्रिया राबवली जाणार। कांद्याला दर मिळत नसल्यानं मविया आक्रमक। चांदवडमध्ये आज आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोको आंदोलन। तर सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे रस्त्यावर उतरणार। अशोक खरात नंतर नाशकामध्ये आणखी एका भोंदूवरती गुन्हा दाखल। अघोरी पूजा दैवी तोडग्यांच्या नावानं फसवणूक केल्याचा आरोप। भोंदू कमलेश अधिकारी विरोधामध्ये इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल। पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीसोबत आलेल्या व्यक्तीचा मृत्यू। महिला अत्याचार आणि मारहाणीची पोलीस फिर्याद घेत नसल्यानं आत्मदहन। विठ्ठल खर्चन असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणामध्ये वादळी पावसाची शक्यता। हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। जालना जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। जाफराबाद, भोकरदन, परतूर आणि मंठा तालुक्यांना पावसानं झोडपलं। केळी पिकासह घरांचंही मोठं नुकसान। वादळी पावसामुळे पपईच्या बागांचं मोठं नुकसान। येवल्याच्या कोटम गावातल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका। अभिनेते विजय पाटकरांच्या आरोपांनंतर नीलम शिर्केंची चित्रपट महामंडळ निवडणुकीतून माघार। नीलम शिर्के यांनी पत्रातून व्यक्त केली दिलगिरी। अर्थव्यवस्थेमध्ये भारताची उत्तम प्रगती। पंतप्रधान मोदींनी देशाचा भक्कम पाया रचला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। विशाळगडावरील बेकायदा उरुसाला परवानगी नाकारावी। हिंदी एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांची प्रशासनाकडे मागणी। पती पत्नीचा वाद बेतला मुलांच्या जीवावर। 4 मुलांना विहिरीत ढकलत बापाची आत्महत्या। बुलढाण्याच्या जामोद मधला धक्कादायक प्रकार। यवतमाळमध्ये उष्णतेचा कहर। गेल्या 48 तासांमध्ये 8 जणांचा मृत्यू। सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचं भूमिपूजन। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन। राष्ट्रपती भवनामध्ये पद्म पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न। अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण। हेमा मालिनी यांनी स्वीकारला पुरस्कार। तर क्रिकेटपटू हरमनप्रीतला पद्मश्री। भारतानं दलाई लामांच्या उत्तराधिकारी प्रकरणापासून दूर राहावं। तिबेटच्या मुद्द्यामध्ये बाह्य हस्तक्षेप मान्य नाही। चीनी दूतावासाच्या प्रवक्त्या यू जिंग यांचं निवेदन।